काल बाबा आले होते तर कालपासूनच गोलूचं चालू होतं की मला पण तुमच्यासोबत घरी यायचं आहे. आम्हाला वाटलं की ती नुसती बोलते, कारण ती आजपर्यंत कधीच आमच्यापासून लांब राहिलेली नाही. पण बाबा घरी जायला निघाले तर ती त्यांच्या आधीच घरी जायला निघाली. त्यानंतर मग आज गुरुवार असल्या कारणाने त्याचेच औचित्य साधून आम्ही स्वामींच्या केंद्रात गेलो. आजचा पवित्र गुरुवार आणि स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील दैवी शांतता स्वतः बोलत असते. धुपाच्या सुगंधात जय स्वामी समर्थाचा नाद मिसळतो आणि स्वामींच्या मूर्तीसमोर उभे राहिले की जणू वेळच थांबून जातो. पुराणात म्हटलंच आहे, गुरुची कृपा जिथे उतरते तिथे मार्ग आपोआप तयार होतो. त्या क्षणी भक्ताला जाणवतं की जीवनातील गोंधळ, भीती, काळजी सगळं स्वामीच्या कृपेने शांत होतं. थोडा वेळ केंद्रात थांबलो. खूपच प्रसन्न आणि शांत वाटत होतं. तिथून अजिबात निघूच वाटत नव्हतं. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही गेलो होतो, पण दर्शन काही झालं नव्हतं कारण केंद्र बंद होतं. म्हणून आज आम्ही परत केंद्रात गेलो होतो. थोडा वेळ तिथे थांबून आम्ही घरी आलो आणि जेवण केलं. जेवण झाल्यावर आम्ही किमयाला व्हिडिओ कॉल केला. ती तर तिथे खूप रमली होती. तिला आमची आठवणसुद्धा येत नव्हती. पण आम्हाला इकडे काही करमत नव्हतं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी घरी जायचं ठरवलं आणि सगळ्या बॅग पॅक करून ठेवल्या. आमचं सगळं आवरल्यानंतर मग आम्ही आजच्या दिवसाचा शेवट छान अशी कॉफी पिऊन केला. आम्ही आणि किमया असं पहिल्यांदाच लांब राहिलो. मला तर ती नव्हती तर रडूच येत होतं. ती पण कधी राहिली नव्हती. तिला मी नाही तर पप्पा आमच्या दोघांपैकी एक जण लागतंच. पण यावेळेस काय माहिती ती तिथे बरोबर राहिली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.